विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहर पोलीस आणि ठाणे ग्रामीण पोलीस दोन्ही घटकांचा 2023-24 मध्ये जो लागलेला कॅटेगरी वाईज सर्व कॅटेगरींचा कट ऑफ किती लागलेला होता, तेव्हा जागा किती होत्या आणि आता जागा किती आहेत। आता सध्या थोड्या जागा कमी आहेत, आधी जागा जास्त होत्या, परंतु या ठिकाणी जागांचा इफेक्ट पडत नाही। तुमचा प्रश्नपत्रिका या ठिकाणी कट ऑफ कधी लागत नाही। मागच्या वर्षी कमी लागला म्हणेल यावर्षी म्हणजे यावर्षी कमी लागेल, किंवा आधी जास्त लागला होता म्हणून यावर्षी जास्त लागेल, असं कोणत्याही प्रकारचं होत नाही। जागांवरती डिपेंड असतं, प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते याच्यावरही डिपेंड असते, आणि त्याचे अर्ज किती येतात, कसे विद्यार्थी कसे प्रश्नपत्रिका अभ्यास कसा आहे विद्यार्थ्यांचा याच्यावरती सर्व डिपेंड असतं, आणि SP कशी प्रश्नपत्रिका काढतात याच्यावरती देखील डिपेंड असतं। ज्यावेळेस कट ऑफ लागला हा 2023-24चा, त्यावेळेस SP कोण होते आणि आता SP कोण आहे ते बघूनच तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे। ठीक आहे, आता व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण दोन्हीचा एकत्रित कट ऑफ डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफवरती व्हिडिओ बनवायचा आहे 2 जिल्हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवू। आपण दोन जिल्हे कव्हर करत आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर छोटीशी माहिती येथे सांगून घेतो। पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, या पुस्तकामध्ये 14,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे, स्पष्टीकरण केलेले आहे, आणि या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्नांचे स्पष्टीकरण केलेले आहे। दोनही पुस्तकांमध्ये नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत। दोनही पुस्तके विठ्ठल नागनाथ रावतोरा असे प्रसिद्ध लेखक यांनी लिहिलेले आहेत, आणि प्रसिद्ध असे पब्लिकेशन स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे। दोन्ही पुस्तके सरावासाठी चांगली आहेत, जसेच्या तसे प्रश्न काही विचारले जातील। दोन्ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकतात। सर्वात पहिले इथे आपण ठाणे ग्रामीणचा सर्वात पहिल्यांदा कट ऑफ बघून घेऊ। जेवढे पण या ठिकाणी 0-0 दिलेले आहेत त्यावेळेस इथे 2023-24ला इथे जागा नव्हत्या, ह्या 0 दिलेल्या आहेत, तेथे जागा नव्हत्या, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे, 0 आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा सांगतो SC कॅटेगरीचा आहे। SC कॅटेगरी पुरुषांचा कट ऑफ लागला होता 120, महिलांचा कट ऑफ लागला होता 84। ठीक आहे, त्याच्यानंतर विजय पुरुषांचा कट ऑफ 127, महिलांचा कट ऑफ लागला होता 114। त्याच्यानंतर NTBला जागा नव्हत्या, NTCचा पुरुषांचा कट ऑफ 127, महिलांचा 110 लागला होता। त्याच्यानंतर NTD पुरुषांचा 128, महिलांचा लागला होता 107। त्याच्यानंतर SBC पुरुषांना SBC या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ 112 लागला होता। त्याच्यानंतर OBCचा पुरुषांचा 125, महिलांचा 104। त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 92, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 105, त्याच्यानंतर इथं जागा नव्हत्या। त्याच्यानंतर पोलीस पाल्याचा कट ऑफ 90, आणि होमगार्डचा 117 कट ऑफ लागला होता ग्रामीणचा। ठीक आहे, त्याच्यानंतर ACBCचा कट ऑफ या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ लागला होता 127, आणि महिलांचा 108 लागला होता। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे EWS ओपनचा नंतर सांगतो। EWS पुरुषांचा 111, महिलांचा 76 कट ऑफ लागला होता, खूपच कमी। ठीक आहे, त्याच्यानंतर ओपनच्या पुरुषांचा 129, महिलांचा लागला होता 114। त्याच्यानंतर स्पोर्टमॅनचा 92 लागला होता। त्याच्यानंतर हा आहे प्रकल्पग्रस्त 111, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा 106, आणि होमगार्डचा लागला होता 118। ठीक आहे, असा ठाणे ग्रामीणचा लागला होता 2023-24चा। आता सर्वात पहिल्यांदा आता बघूया ठाणे शहरचा। ठाणे शहरला मागील वर्षी या ठिकाणी चांगल्या जागा होत्या। ठीक आहे, इथं झूम आउट करू दे मला 1 मिनिट। ठीक आहे, 1 मिनिट। इथं जर बघितलं SC कॅटेगरीचा बघून घेऊ। सर्वात पहिल्यांदा पुरुषांचा 131, महिलांचा 118, स्पोर्टचा 115, प्रकल्पग्रस्त 115, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 95, आणि पोलीस पाल्य 112 लागला होता। STला जागा नव्हत्या। विजयचा पुरुषांचा 133, आणि महिलांचा 124 लागला होता। त्याच्यानंतर NTB पुरुषांचा 131, महिलांचा 122, स्पोर्टचा 119, प्रकल्पग्रस्त 127। त्याच्यानंतर आहे एक सर्व्हिसमॅन 94, आणि होमगार्ड 127 एवढा लागला होता। NTC पुरुषांचा 134, महिलांचा 124। त्याच्यानंतर स्पोर्टमॅन आहे 122, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे 129, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 117, आणि होमगार्डचा 132 एवढा लागला होता। आता नेक्स्ट दुसरा या ठिकाणी बघून घेऊया। ठीक आहे,
आता हे एक मिनिट इथं एक मिनिट इथे कोणता बघितला आपण, ठीक आहे 134 बघितला. आता NTDला जागा नव्हत्या. SBC 128 पुरुषांचा, महिलांचा 116 आणि इथं कशाचा आहे 1 मिनिट 18 हा आहे एक सर्व्हिसमॅनचा लागला होता 80, ठीक आहे. आता इथं जर बघितलं 1 मिनिट झूम आउट करून घेऊ द्या, ठीक आहे. आता SBC पुरुषांचा 128, महिलांचा 116, त्याच्यानंतर 80 एक सर्व्हिसमॅनचा लागला होता. त्याच्यानंतर जनरल पुरुषांचा 132, महिलांचा लागला होता. OBCचं सांगत आहे, लक्षात घ्या. पुरुषांचा 132, महिलांचा 121, त्याच्यानंतर स्पोर्ट 116, त्याच्यानंतर लागला होता प्रकल्पग्रस्त 128, त्याच्यानंतर भूकंपचा लागला होता 122 भूकंपग्रस्त, नंतर एक सर्व्हिसमॅन 115 आणि पोलीस पाल्य 107 आणि होमगार्डचा 130 लागला होता. OBCचा सर्व कट ऑफ हाय गेलेला इथं बघायला भेटला होता ठाणेचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे SEBCचा पुरुषांचा 133, महिलांचा 123, त्याच्यानंतर स्पोर्टचा 121, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 129, त्याच्यानंतर आहे कशाचा आहे हा भूकंपग्रस्त 122, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 116 हाय गेलेला आहे आणि पोलीस पाल्य 113 आणि होमगार्डचा 132 हाय कट ऑफ SEBCचा देखील गेलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे सांगतो कशाचा ओपनचा राहिलेला आहे. ओपन पुरुषांचा 1 मिनिट ओपन पुरुषांचा 134, महिलांचा 125, स्पोर्टमॅन 122, त्याच्यानंतर हे आहे हे कशाचं आहे 1 मिनिट 122 हा प्रोजेक्टचा 130 प्रकल्पग्रस्त म्हणजेच प्रकल्पग्रस्तचा 130 गेलेला आहे. त्याच्यानंतर भूकंपचा 123, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा 120, पोलीस पाल्यचा 113 आणि होमगार्डचा 132 कट ऑफ गेलेला होता. अशा प्रकारे हा दोन्ही तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढायचे असतील तर दोन्ही याचा स्क्रीनशॉट इथे काढून घ्या. हा ठाणे शहर पोलीसचा 2023-24चा कट ऑफ आहे. मी स्वतः बनवलेला आहे लिस्ट बघून, ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे ग्रामीणचा हा इथे बघू शकता, ठीक आहे. याबद्दल डाऊट असेल तर विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्याही 2 जिल्ह्यांची नावं सांगा, त्याच्यावरती कट ऑफमध्ये डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण बनवूयात 2023-24चा.